शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले। शेतकरी चिखलात लोळून आक्रोश करतायत। मात्र या आंधळ्या आणि बैऱ्या सरकारला शेतकऱ्याचा आक्रोश ऐकू येत नाही। मुख्यमंत्री यवतमाळमध्ये 13 सप्टेंबरला येऊन गेले, दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या। मात्र 12 सप्टेंबरला GR काढून त्यात यवतमाळ आणि वाशिम डावललं असं असंवेदनशील सरकार असून पालकमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारून आणि दोन्ही जिल्ह्यात मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी खासदार देशमुख यांनी दिला। सरकार एक तर बैर झालेला आहे, आंधळ झालेला आहे। या सरकारला शेतकऱ्याच्या संवेदना या ठिकाणी दिसून येऊन राहिलेला नाही की एवढा आक्रोश असताना सुद्धा या सरकारनं एक दमडी एक पैसा सुद्धा आमच्या यवतमाळच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले नाही। 13 सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले। 12 सप्टेंबरचा GR आहे, ते GRवर सही करून आले असतील। त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बचत गटाच्या बाया आणि बाकीचे सर्व लेडीज त्या ठिकाणी आणल्या आणि त्या ठिकाणी मेळावा दाखवला। आदिवासी समाजाच्या योजनेचा पाडा त्या ठिकाणी वाचला। परंतु ज्या शेतकऱ्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान आमच्या शेतकरी बांधवाचं कुठं झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे।